बिहार सरकारनं मुंबईमध्ये अत्याधुनिक आणि भव्य बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बिहार राज्याची प्रशासकीय आणि सामाजिक उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। बिहार सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातल्या राजकीय वातावरणामध्ये मात्र एकच खळबळ उडालेली आहे। बिहार भवनावरून राजकारण तापणार, दिल्लीप्रमाणे मुंबईत उभारणार बिहार भवन, भाजप जेडीयू सरकारचा निर्णय। महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बिहारमधील भाजप जेडीयू सरकारने मुंबईत बिहार भवनासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे। बिहारच्या सरकारने घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभे राहणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन हस्तांतरण, केंद्र सरकारची परवानगी तसेच महाराष्ट्र सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यापूर्वीच पाठपुरावा केला होता। या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर आता प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। भवनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये: बिहार भवन सुमारे 30 मजली असेल, तळघर आणि आधुनिक सोयी सुविधांचा समावेश, मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या बिहारमधील रुग्णांसाठी सोय, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष निवास व्यवस्था, 178 खोल्या आणि 240 खाटांचे वसतिगृह, 314.20 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीला हिरवा कंदील। हा निर्णय मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरू शकतो। मात्र बिहार सरकारकडून हा प्रकल्प पूर्णपणे विकासात्मक आणि नागरिकांच्या सोयीसाठी असल्याचा दावा करण्यात आलाय। एकीकडे मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या बिहारमधील नागरिकांची संख्या लक्षात घेत बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे मनसेने याला तीव्र विरोध दर्शवलाय। बिहार भवन बनवायला देणार नाही, महागाई वाढली आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून नको त्या गोष्टीत पैसे घालवतात अशी टीका मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केली आहे। बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ती 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे, तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। तेव्हा येणाऱ्या काळात हा मुद्दा चांगलाच गाजणार हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही। आता या मुद्द्यावर चर्चेची गुऱ्हाळ रंगतात की थेट खळखटाट होतं हे येणारं काळच ठरवणार आहे। 2029 ची तयारी म्हणून भाजपने आधीच 100% भाजप असा नारा दिलेला पाहायला मिळतोय आणि आता भाजपने त्याचीच तयारी करायला सुरुवात केली का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उभं राहणारं हे बिहार भवन। आता हे उभं राहणारं बिहार भवन महाराष्ट्राच्या राजकारणात खळखट्याक करणार की 100% भाजपचा नारा प्रत्यक्षात उतरणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।